नमस्कार. तर आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर गाजर अजून मार्केटमध्ये भेटतातच. तर स्वीट डिश म्हणून गाजर हलवा केला होता. तर गाजर स्वच्छ धुवून किसून घेतले. त्याच्यानंतर कढईमध्ये तूप 2 ते 3 चमचे तूप टाकलं. तुपामध्ये किसलेला गाजर टाकायचा आणि गाजर पूर्ण परतवून घ्यायचा. तर पूर्ण म्हणजे किसलेल्या गाजरांना तूप लागलं पाहिजे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखरनंतर दूध टाकायचं आणि दुधानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकतो आपण. तर खूप सिंपल आणि स्वीट डिश आहे. तसेच गाजर आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. तर लहान मुलं असे कच्चे खाण्यासाठी टाळाटाळ करतात. तर अशा पद्धतीने आपण लहान मुलांना देऊ शकतो. तर अर्णवलाही आवडतो गाजर हलवा, त्याच्यामुळे केला होता मी आणि मग सगळ्यांनाही आवडतो. घरात सगळे खातात. तुपामध्ये गाजर परतून घेतल्यानंतर 1 वाटी मी साखर टाकली. पूर्ण भरून टाकायची आहे, कारण नंतर मी अजून टाकली, थोडीशी कमी पडली होती. तर पूर्ण वाटी भरून मी साखर टाकली आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये दूध टाकायचं किंवा आपण पाणीही टाकू शकतो, पण दूध टाकलं तर छान लागतो. साखर टाकल्यानंतर साखर विरघळून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग नंतर तर ज्या वाटीने साखर टाकली त्याच वाटीने मी ते 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि माझ्याकडे थोडीशी साय होती, तर ती साय पण टाकली तर छान लागते. आणि मग नंतर ड्रायफ्रूट्स आणि मग 10 ते 15 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घेतला गाजराचा हलवा. तर 10 ते 15 मिनिटे गाजर हलवा शिजवून घेतला तर मस्त आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.